MPSCची तयारी करणाऱ्या सगळ्या मित्रांनो नमस्कार. परीक्षेमधल्या एका अशा टॉपिकसाठी तयार रहा जो खूप महत्त्वाचा आहे आणि हमखास गुण मिळवून देतो. आज आपण भारताच्या राष्ट्रपतींशी संबंधित कलम 52 ते 62 अगदी आयोगाच्या दृष्टिकोनातून कायमचे लक्षात ठेवणार आहोत. मग या टॉपिकला हाय स्कोरिंग असं का बरं म्हणतात? कारण अगदी सरळ आहे. तुम्ही राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी करा किंवा संयुक्त गट ब आणि क ची, राष्ट्रपतींवरील कलमांवर प्रश्न हा हमखास असतोच. त्यामुळे या भागावर जर आपली पकड मजबूत असेल तर आपण स्पर्धेत इतरांपेक्षा नक्कीच 2 पावलं पुढे राहतो. तर पुढच्या काही मिनिटांत आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी राष्ट्रपती पदाची ओळख आणि त्यांचे कार्यकारी अधिकार, मग आयोगाचा सर्वात आवडता भाग म्हणजे निवडणूक प्रक्रिया, त्यानंतर त्यांचा कार्यकाळ, पात्रता आणि पदाच्या शर्ती काय आहेत ते समजून घेऊ. पुढे शपथ आणि महाभियोग प्रक्रिया बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी हे सगळं कायम लक्षात ठेवण्यासाठी एक जबरदस्त स्टोरी ट्रिकसुद्धा आहे. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरुवात करूया. राष्ट्रपती पदाचा पाया रचणारी 2 मूलभूत कलमं आहेत, कलम 52 आणि कलम 53. कलम 52 दिसायला अगदी साधं सोपं आहे, पण त्याचा अर्थ खूप खोल आहे. ते फक्त एवढंच म्हणतं की भारताला एक राष्ट्रपती असेल. याचा खरा अर्थ काय? तर हे पद कधीही कोणत्याही परिस्थितीत रिक्त राहू शकत नाही. देशाचा घटनात्मक प्रमुख हा कायमस्वरूपी असतो. हीच आपल्या लोकशाहीची ताकद आणि अखंडता आहे. आता या स्लाइडमधला महत्त्वाचा भाग म्हणजे कलम 53. हे कलम सांगतं की केंद्राचे सगळे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींमध्येच आहेत. पण खरा गेम आहे तो पुढच्या ओळीत. ते हे अधिकार एकतर स्वतः वापरतात किंवा अधीनस्थ अधिकाऱ्यांमार्फत म्हणजे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरतात. आणि हो, एक फॅक्ट बेस्ड प्रश्न जो नेहमी येतो तो म्हणजे तिन्ही संरक्षण दलांचे सरसेनापती म्हणून त्यांचा दर्जा सर्वोच्च असतो. आता आपण वळतोय आयोगाच्या हॉट फेवरेट टॉपिककडे, म्हणजे राष्ट्रपतींची निवडणूक. कलम 54 आणि 55 जर नीट समजून घेतले ना तर परीक्षेतले मार्क पक्के झाले म्हणून समजा. कलम 54 हे निर्वाचक गणाबद्दल आहे, म्हणजेच इलेक्टोरल कॉलेज. सोप्या भाषेत राष्ट्रपतींना मतं कोण देतं? नीट ऐका. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे फक्त आणि फक्त निर्वाचित सदस्य, सर्व राज्यांच्या विधानसभांचे फक्त निर्वाचित सदस्य आणि दिल्ली व पुद्दुचेरी या 2 केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य. इथे निर्वाचित हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आता इथेच आहे आयोगाचा आवडता सापळा, जिथे खूप जण चुकतात. एक गोष्ट डोक्यात फिट करून ठेवा. संसदेचे नामनिर्देशित सदस्य आणि राज्यांच्या विधान परिषदेचे कोणतेही सदस्य, मग ते निवडलेले असोत की नामनिर्देशित, राष्ट्रपतींच्या निवडणुकीत अजिबात मतदान करत नाहीत. हा पॉइंट विसरलात तर मार्क गेलाच म्हणून समजा. कलम 55 निवडणुकीची पद्धत सांगतं. नाव जरा अवघड वाटेल, प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची एकल संक्रमणीय मतपद्धत. पण याचा उद्देश सोपा आहे की निवडून आलेले राष्ट्रपती हे सर्वांच्या सहमतीचे प्रतीक असावेत. आयोगाला ही नावं जशीच्या तशी विचारण्याची सवय आहे. आणि हो, हे मतदान गुप्त असतं, हेही लक्षात ठेवा. चला, निवडणूक तर झाली. आता राष्ट्रपती पद सांभाळण्याचे नियम काय आहेत ते पाहूया. म्हणजे त्यांचा कार्यकाळ, त्यांची पात्रता आणि पदाच्या महत्त्वाच्या अटी व शर्ती. या टेबलमध्ये आपल्याला या 4 कलमांचा एकदम परफेक्ट सारांश मिळतोय. बघा, कलम 56 सांगतं कार्यकाळ 5 वर्षांचा. राजीनामा द्यायचा झाल्यास तो उपराष्ट्रपतींकडे दिला जातो. कलम 57 नुसार ते कितीही वेळा पुनर्निवडणुकीस पात्र आहेत. मग कलम 58 मध्ये पात्रता दिली आहे, भारताचा नागरिक, वय 35 वर्ष पूर्ण आणि लोकसभेचा सदस्य होण्याची पात्रता. आणि कलम 59 काय सांगतं? ते संसद किंवा विधिमंडळाचे सदस्य असू शकत नाहीत. प्रत्येक मुद्दा परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. आता आपण 2 अत्यंत गंभीर प्रक्रियांबद्दल बोलणार आहोत. एक म्हणजे पदाची शपथ, जी संविधानाच्या रक्षणाची ग्वाही देते, आणि दुसरी म्हणजे पदावरून दूर करण्याची एक अतिशय कठोर प्रक्रिया, जिला आपण महाभियोग म्हणतो. कलम 60 मध्ये राष्ट्रपतींच्या शपथेचा नमुना आहे. आणि यामधले शब्द बघा किती वजनदार आहेत. संविधानाचे आणि कायद्याचे परिरक्षण, संरक्षण आणि जतन करणे ही फक्त औपचारिकता नाही, तर ही त्यांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. आणि ही शपथ कोण देतं? तर भारताचे सरन्यायाधीश. हाही एक प्रश्न बनतो. आणि कलम 61 आहे महाभियोगाची प्रक्रिया. ही प्रक्रिया संसदेच्या कोणत्याही सभागृहात सुरू करता येते, पण त्यासाठी किमान 1/4 सदस्यांच्या सह्या लागतात. राष्ट्रपतींना 14 दिवसांची नोटीस देणं बंधनकारक आहे. त्यानंतर तो प्रस्ताव सभागृहाचा एकूण सदस्य संख्येच्या 2/3 विशेष बहुमताने मंजूर व्हावा लागतो.
मग दुसरं सभागृह चौकशी करतं आणि तिथेही त्याच विशेष बहुमताने ठराव पास झाला तरच राष्ट्रपतींना पदावरून दूर केलं जातं. आता जरा लक्ष द्या, हा परीक्षेसाठीचा सिक्सर पॉइंट आहे. निवडणूक आणि महाभियोग यात सहभागी होणाऱ्यांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. निवडणुकीत फक्त निर्वाचित खासदार आणि आमदार भाग घेतात, पण महाभियोगात संसदेचे सर्व सदस्य म्हणजे निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्ही भाग घेतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यांच्या आमदारांचा महाभियोगात काहीही संबंध नसतो. हा फरक आयोग हमखास विचारतो. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण कलम 62 तर पाहूच, पण सोबतच एक खास मास्टरी टूलकिट वापरून हे सगळं ज्ञान डोक्यात अगदी पक्क करून घेऊया. कलम 62 नुसार राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच पुढची निवडणूक पूर्ण व्हायला हवी. आणि जर मृत्यू, राजीनामा किंवा महाभियोगाने पद रिक्त झालं तर 6 महिन्यांच्या आत निवडणूक घेणं बंधनकारक आहे. इथे एक विशेष गोष्ट लक्षात घ्या. नवीन आलेले राष्ट्रपती उरलेल्या काळासाठी नाही तर पूर्ण 5 वर्षांसाठी पद धारण करतात. चला, एक रॅपिड फायर रिव्हिजन करूया. आयोगाने वारंवार विचारलेले प्रश्न. राष्ट्रपतींची निवड कोण करतं? बरोबर, निर्वाचित खासदार अधिक निर्वाचित आमदार. महाभियोगात कोण भाग घेतं? लोकसभेचे आणि राज्यसभेचे सर्व सदस्य. आणि बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी 1977. हे फॅक्ट्स तोंडपाठच हवेत. आणि आता ती खास गोष्ट, आपली मेमरी ट्रिक. ही एक सोपी गोष्ट फक्त लक्षात ठेवा. राष्ट्रपतींनी कार्यभार सांभाळताना निवडणुकीची रीत पाहून कार्यकाळ पूर्ण केला. पुन्हा निवडून येण्यासाठी पात्रतेच्या शर्ती मान्य करून शपथ घेतली आणि महाभियोग वेळेत टाळला. आणि ही ट्रिक किती प्रभावीपणे काम करते ते बघा. गोष्टीमधला पहिला शब्द राष्ट्रपती यावरून आलं कलम 52. कार्यभार म्हणजे कार्यकारी अधिकार कलम 53. निवडणुकीची म्हणजे कलम 54. रीत म्हणजे पद्धत कलम 55. असं करत करत शेवटचा शब्द वेळेत म्हणजे रिक्त जागा भरण्याची वेळ कलम 62. ही एक गोष्ट लक्षात ठेवली की कलम 52 ते 62 क्रमाने आठवणारच.